वसा जनसेवेचा. स्वातंत्र्याला 8 दशके पूर्ण होत आली तरी एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी चादर आणि बांबूची झोळी करावी लागत असेल तर हा विकास नेमका कुणासाठी? जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल 40 टपरी येथे घडलेल्या हृदयवादक घटनेने पूर्ण जिल्हा हादरला आहे. 40 टपरी येथे सादुरी राधेश्याम खरात या अवघ्या 22 वर्षीय गर्भवती महिलेला 25 ऑगस्ट रोजी सर्पदंश झाला. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासह 2 जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. मात्र गावाला पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. अखेर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी चादर व बांबूची झोळी तयार करून सादुरीला खांद्यावरून भिंगारा येथे आणले. तेथून तिला जळगाव जामोदच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आवश्यक उपचार उपलब्ध नसल्याने सांगून खामगावाला हलवण्यात आले. खामगावातून पुन्हा अकोल्याला नेण्याचा सल्ला देण्यात आला. एकीकडे सर्पाचे विष शरीरात पसरत होते तर दुसरीकडे रुग्णालयाचा फेऱ्यांमध्ये वेळ हातातून निसटत होता. अखेर अकोल्याच्या वाटेवरच सादुरीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. या घटनेने कुटुंब उद्ध्वस्त झाले. एका आईने मुलगी, पतीने पत्नी आणि गर्भवती बाळाने जग पाहण्याआधीच आपले आयुष्य गमावले. या 2 जीवाच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कुणाची? रस्त्याअभावी झालेल्या विलंबाची, अपुऱ्या आरोग्य सुविधाची की वर्षानुवर्षे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थेची? कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी या घटनेत वैयक्तिक लक्ष घालून 40गाव टपरीला तातडीने पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा. सादुरीला केवळ शाब्दिक श्रद्धांजली नको, गावाला रस्ता आणि सक्षम आरोग्य व्यवस्था देणे हीच त्या गर्भवती बहिणीला खरी श्रद्धांजली ठरेल. माझं नाव आहे देवीदास जिमदावर. मी 40 टापरीचा ग्रामवासी आणि मला एक प्रश्न पडतो की शासन प्रशासन आमच्या गावापर्यंत सुविधा झाली पाहिजे म्हणून पूर्णपणे मंजुरी देतात. मंजुरी दिल्यानंतर काहीतरी म्हणजे एक 10% सुरुवात करतात, लोकांचा उत्साह वाढवून देतात, त्याचं उद्घाटन करतात आणि त्याचप्रमाणे पुढची रूपरेषा ठरवून आमच्या लोकांना आश्वासित केल्या जाते की बा तुमचा रस्ता मंजुरी मिळालेला आहे आणि आजपासून आम्ही विकास मारण उद्घाटन करत आहे. किंवा तशीच एक शाळाचं म्हणजे शाळा बांधकामसाठी मंजुरी मिळते, 7/12 मिळतो. त्यानंतर जसं पाणी पुरवठ्यासाठी पाण्याची टाकी बनते, नळ कनेक्शनसाठी पाईपलाईन टाकल्या जाते किंवा काही दिवस सौर ऊर्जा म्हणून तयार करून वीज निर्माण करता येते म्हणून ते विजेचा पण एक कारखाना उभा करतात. तशाच प्रकारे काही टक्के काम सुरू केल्यानंतर जसं पूर्णपणे पैसा तिकडे काढून घेतात आणि नंतर इकडे सांगितल्या जाते की बा तुमच्या एरियात गाडी येत नसल्यामुळे आम्ही तुमचं काम स्टॉप ठेवत आहे. तसेच लोकांना सांगितल्या जाते की यावर्षी नाही पुढच्या वर्षीपर्यंत आपण पूर्ण करून देऊ. तसं सांगता तिकडे पाटी लागते की बा तुमचा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि आता डबल दुरुस्तीसाठी हे पाटी लागलेली आहे. असेच जर आम्हाला शासन प्रशासन खोटारडेपणासारखं एक आश्वासित करून लोकांना एक जबरदस्तीने जसं उत्साह वाढवून त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करतात, पण रिअलमध्ये इथं पाहिल्यानंतर सर्व लोकांना समजतील की बा आज जर तुम्ही तिकडे जर सिटी शहरामध्ये डॉक्युमेंटवर दाखवतात की पूर्णपणे काम झालेलं आहे, पण वास्तविक पाहिलं तर इथं एक 0 बजेटमध्ये त्यांचं काम आहे आणि वर्क ऑर्डर काढल्यानंतर दाखवतात की आम्ही पूर्ण केलं. याचं एक आम्हाला पूर्ण लोकांना गंभीरपणे निषेध करायचा आहे की बा हे असंच का बरं आम्ही आदिवासी आहे म्हणून असा अत्याचार केला जातो का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो आणि यावर गंभीरपणे शासन आणि प्रशासन विचार करा किंवा काहीतरी झालं पाहिजे. आम्हाला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे, याचा तुम्ही पूर्णपणे विचार करा आणि आमचं विकास कामे पूर्ण केल्यास अशी घटना घडणार नाही हे आम्ही तुम्हाला एक शांतबद्ध पद्धतीने सांगत आहे. जर समजा आमचा असलियतमध्ये आदिवासीयतवर उतरलो ना तर तुम्हाला सांभाळणं मुश्किल पडेल. याची जबाबदारी शासन आणि प्रशासन सांभाळतील अशी अपेक्षा करतो. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.